नमस्कार, मी अपूर्वा. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप असं स्वागत आहे. आज पूर्ण माझं मॉर्निंगचं रुटीन स्वच्छतेपासूनच स्टार्ट झालं. पूर्ण क्लिनिंग करायचं होतं मला आज. मी सुरुवातीला माझा गॅस वगैरे इकडे क्लीन करायला स्टार्ट केलं होतं. त्याच्यानंतर मला पूर्ण किचन क्लीन करायचं होतं. आणि हे क्लिनिंग डेलीचं म्हटलं तरी आहे, कारण डेली केलं तरी कमीच पडतं आहे. डेली करतो आपण, बट मॉर्निंगचा एक टाईम आणि त्याच्यानंतर इव्हिनिंगचा एक टाईम, असं दोन्ही टाईम ज्यावेळेस पुन्हा आपण स्वयंपाक बनवतो त्यावेळेस ते पुन्हा खराब होतं. एवढं जास्त किचन क्लीन करावं लागतं सारखंच. एरवी मी फक्त पुसून घेते व्यवस्थित, बट आज मी पूर्ण घासून वगैरे घेत होते. किचनच्या वरची जी फरची होती तीही मी व्यवस्थित घासून वगैरे घेतली. पूर्ण किचन व्यवस्थित घासून घेतलं. किचनवरती जेही काही सामान होतं ते पुन्हा सर्व खाली ठेवून घेतलं आणि पूर्ण किचन व्यवस्थित घासून घेतलं आणि त्याच्यानंतर मग ते धुवून काढलं. आणि आमच्या किचनमध्ये बेसिन आहे, बट त्याच्यामध्ये कॉक नाही आहे, त्याच्यामुळे तिथे पाणी येत नाही. त्याच्यामुळे मला सर्व पाणी जाऊन बाहेरून बाल्टीने आणावं लागत होतं आणि अशा खूप साऱ्या बालट्या मला इथून तिथपर्यंत आणाव्या लागल्या. इथे तुम्ही पाहू शकता की फक्त बेसिन आहे आणि याला कॉक नाही आहे. त्याच्यामुळे मला पूर्ण पाणी जाऊन बाहेरून आणावं लागत होतं. सो मी इकडे बाकीच्याही गोष्टी ज्याही काही होत्या, माझ्याकडे भांडी वगैरे जी की घासायची राहिलेली होती तीही मी यावेळेस इथे घासून घेतली. अगोदर मी एवढी जास्त आळशी होते की बापरे, म्हणजे मी आठवतही नाही मला की मी जेवलेलं ताट देखील स्वतःचं स्वतः उचलत वगैरे असेल, एवढी जास्त आळशी होते मी. आणि क्लिनिंगचा तर माझा दूर दूरपर्यंत काही संबंध नव्हता. मला नाही आठवत मी कधी घर वगैरे पुसून घेतले किंवा मम्मीला भांडी धुण्यामध्ये, कपडे धुण्यामध्ये कधी हेल्प केली असेल म्हणून. कधीच नाही. माझा कधी क्लिनिंग विषयी एवढा काही पॉईंट ऑफ व्ह्यू कधी नव्हताच. बट आता माझं असं झालं आहे की लिटरली इकडे तिकडे थोडं जरी पडलेलं दिसलं तरी लगेच मला कसं तरी होतं की कधी ते व्यवस्थित जिथं आहे तिकडे ठेवेल असं होतं. आणि जर मी ठेवलेलं आणखीन कुणीतरी अस्तव्यस्त केलं मग तर माझा पाराच चढतो की हे का असं केलं असेल म्हणून. आणि एजे नामचा एकुलता एक लाडाचा मुलगा आहे की ज्यांना भाऊ नाही आणि बहीणही नाही, एकटाच आहे. त्याच्यामुळे एवढा बापरे मुलाचा लाड झालेला आहे. सो यांनाही चहाचा कप इकडेचा तिकडे करायचा माहीत नाही आहे. आणि मीही तशीच होते ऑफकोर्स. माझ्या घरच्यांनी मला तसंच बनवलेलं होतं. पण त्याच्यानंतर माझ्या घरच्यांनी माझं लग्न केलं, जेणेकरून मला कळावं की हे बघ, हे करायचं असतं. आणि मी जाग्यावरती आले तिकडे. मी करायला लागले. बट एजेला कोण जाग्यावरती आणणार? त्यासाठी त्यांना आणखीन कोणाच्या तरी घरी असं पाठवावं लागेल, आय थिंक सो. ज्या दिवशी माझं व्यवस्थित सर्व क्लिनिंग वगैरे होतं किंवा मी वॉर्डरोब माझा व्यवस्थित करते, किचन व्यवस्थित करते, फरची वगैरे पुसून घेते आणि एवढं सगळं मी व्यवस्थित करून ठेवलेलं असतं आणि एजे येतो आणि कुठेतरी कपाटामध्ये उचकणार सगळं, इकडचे तिकडे परत आहे तसं सगळं करून ठेवणार. त्यानंतर मी खालची फरची व्यवस्थित घासून वगैरे घेतली. किचन क्लीन करून झालं. किचनच्या वरची पूर्ण किचनमधली पूर्ण फरची व्यवस्थित घासून पुसून व्यवस्थित झाली. त्याच्यानंतर पूर्ण हॉल क्लीन करून झाला. जो ओटा आहे बाहेरचा पोर्च वगैरे तो व्यवस्थित क्लीन वगैरे करून झाला. त्याच्यानंतर बेडरूममध्ये आले. बेड पूर्ण अस्तव्यस्त पडलेलं होतं. झाडू वगैरे मारला. त्यानंतर तोही बेडची फरची व्यवस्थित क्लीन करून घेतली आणि त्यानंतर मग बेड पुसायला घेतला. म्हणजे बेडची फरची पुसायला घेतली. खिडक्या वगैरे स्वच्छ करून घेतल्या. ॲक्च्युली ज्यावेळेस आमचं मेडिकलचं काम चाललेलं होतं त्यावेळेस एजेने एक छोटासा बॉक्स तयार करून घेतलेला होता आणि तो त्यांना कशासाठी तरी लागत होता. बट तो बऱ्याच डेज झालं तसाच पडून आहे. सो मी त्याचा कसा उपयोग करणार आहे ते मी तुम्हाला नक्की सांगेल. आणि या दोन्ही चप्पल्स आहेत त्याच्यामागची स्टोरी मी तुम्हाला नक्की सांगेल. एक जी मी घेतली होती ती अहिल्यानगरमधून घेतलेली आहे आणि ती कशी ती तुम्हाला काहीच सांगणार आता. ज्यावेळेस आम्ही अहिल्यानगरमध्ये गेलो त्यावेळेस मला चप्पल घ्यायची होती नवीन. आम्ही लग्नासाठी चाललेलो होतो. सो लग्नाच्या अगोदरच्या दिवशी हळद होती. सो मला तिकडे चप्पल घ्यायची होती. आम्ही एवढं जास्त फिरलो, आम्हाला तिकडे एकही चप्पलचं दुकान दिसत नव्हतं. एवढं फिरलो तरी चप्पलचं दुकान कुठेच दिसेना. आणि त्यानंतर आम्ही कंटाळून निघालो की आता नको जाऊयात म्हणून.
आपली हळद वगैरे इकडंच संपून जाईन, त्याच्यामुळे आपण डिरेक्ट कार्यालयामध्ये जाऊयात. चप्पलचं आपण नंतर पाहूयात म्हणून. आणि त्यावेळेस लिटरली मला एजेचा एवढा जास्त राग येत होता. ते तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं आहे मी, की आम्ही पुण्याला गेलो होतो आणि त्यांनी मला तिकडे घेतली नाही, की आपण नंतर घेऊयात म्हणून. टाईम नव्हता सो. आणि त्याच्यानंतर मग विसरल्याच्यानंतर ज्यावेळेस मला तिकडे शोधल्यानंतर दुकान नाही भेटलं व्यवस्थित, त्यावेळेस मी एवढी जास्त चिडले होते. अँड फायनली ज्यावेळेस आम्ही रिटर्न येत होतो त्यावेळेस मला तिकडे एक बाटाचं शोरूम दिसलं आणि तिकडनंही मी ब्लॅक कलरची चप्पल घेतली आणि तीही मला जास्त काही आवडली नव्हती, पण ऑप्शन नव्हता सो घेतली. त्यानंतर हीच ती झाडं आहेत की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही घेतली आणि ती गाडीच्या डिकीत तशीच राहिली आणि ती खूप जास्त सुकलेली होती. आणि त्यानंतर एकदम टवटवीत झाली ज्यावेळेस त्यांना व्यवस्थित पाणी घातलं. तर ही 2 गुलाबाची होती आणि त्याच्यानंतर एक ते शोचं झाड होतं, त्याचं नाव मला माहीत नाही. आणि हे क्रिसमस ट्री माझं, की जे मी क्रिसमसमध्ये मस्त सजवेल. गुलाबांची फुलं एवढी जास्त मोठी आहेत की बापरे, एकदम मोठी फुलं. आणि अजिबात एकही पाकळी आणखीन गळालेली नाही आहे किंवा सुकलेली नाही आहे. एवढं छान गुलाब आहे, मला खूप जास्त आवडला. त्याचा कलरही एकदम डार्कमध्ये आहे आणि फर्स्ट गुलाब एकदम रेडमध्ये, थोडंसं आतमध्ये पिंकमध्ये आणि एकदम ब्लॅकमध्ये अशी बॉर्डर आहे. त्याच्यामुळे एवढं जास्त छान दिसतं ते, मला खूप जास्त आवडलं. आणि खूप जास्त महागही नाही बसलं आहे. ते 60 रुपयाला बोलत होते आणि आम्ही 2 100 रुपयाला घेतले. सो व्यवस्थित बसले. पटांगणामध्ये व्यवस्थित पाणी मारून घेतलेलं होतं, त्यामुळे एकदम फ्रेश वाटत होतं. खूप जास्त धूळ झाली होती, त्यामुळे मस्त प्रेशरने ओलं केलं होतं पूर्ण पटांगण. आणि ही 2 वेल टाईप झाडं आहेत की हे आत्ता तुम्हाला गवतासारखं दिसत असेल, पण याला खूप छान फुलं येतात. आणि ज्यावेळेस याला फुलं येतात त्यावेळेस हे इतकं छान दिसतं की खूपच छान. ही 2 मोगऱ्याची झाडं आहेत माझ्याकडे, बट ही दिसायला एवढी काही छान नाही आहेत आणि याला सीझनमध्येच फक्त तेवढी मोगऱ्याची फुलं येतात, इतर वेळेस नाही येत. संपूर्ण काम आवरता खूप लेट झालं होतं आणि मी आंघोळही नव्हती केली. संपूर्ण काम झाल्याच्या नंतर मी आंघोळ करणार होते आणि आता मी आंघोळीलाच चालले होते. खूप जास्त अनफ्रेशही वाटत होतं. म्हटलं आता पटकन आंघोळ करून घेऊयात. सो मी आले होते इकडे कपडे न्यायला आणि आता घरं पुसून घेतली होती, आत जाऊ शकत नव्हते म्हणून बाहेर जे टाकलेले होते कपडे सुकायला तेच घेतले, एक नाईट पॅन्ट आणि एक टी शर्ट, आणि तशीच लगेच बाथरूममध्ये निघून गेले. आतमध्ये जाऊन पाहिलं होतं पण फरची काही आणखीन व्यवस्थित सुकलेली नव्हती. मग आत जाणं शक्यच नव्हतं, त्याच्यामुळे मग तिथूनच माघारी फिरले आणि तशीच बाथरूमकडे निघाले. बाहेरची फरची आणखीन पोरची ओलीच होती, व्यवस्थित सुकलेली नव्हती. आणि हे एक जास्वंदाचं झाड आहे माझ्याकडे आणि हे एक त्याला काय बोलतात माहीत नाही, चांदणी का काहीतरी बोलतात, आय थिंक सो, नक्की नाही मला माहिती. सो ते एक आहे. आणि आता मला टेन्शन आलेलं होतं की जे आमचे आर्टिस्ट लोक आहेत ते फक्त आमच्या पोर्चवरती येऊन चढावे नाहीत किंवा आतमध्ये जाऊन बसावे नाहीत. आणि हा आहे आमचा पहिला आर्टिस्ट की जो पूर्ण माझा पोर्च खराब करील, पूर्ण माझी पायऱ्या खराब करून टाकेल. तो इथेच येऊन बसतो या पायऱ्यांवरती किंवा मग वरच्या साईडला पोर्चच्या तिथे जाऊन बसतो दरवाजाच्या तिकडे. पूर्ण चिखलाने भरलेला होता तो आणि त्याच्यामुळे मला टेन्शन होतं की आता गोल्डी जाऊन वरती बसू नये फक्त, नाहीतर पूर्ण कार्यक्रमच होईल माझा. आतमध्ये जाऊन पाहिलं तर पाणी ह्या लोकांनी मला ठेवलेलं नव्हतं. लिटरली पूर्ण खाली गेलेलं होतं हीटर आणि त्याच्यात पूर्ण थंड पाणी झालेलं होतं हीटरचं झाकण उघडं ठेवल्यामुळे. सो मी पुन्हा बटन वगैरे टाकलं आणि बटन टाकल्याच्यानंतर 1 तास मी तसेच बसून राहिले आणि त्यानंतर मग मी आंघोळ वगैरे करून घेतली. एकतर थंडीचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे थंड पाण्याने अजिबातच आंघोळ करू वाटत नाही. थंड म्हणजे गरमच असतं ते, बट कोमट पाणी असतं. सो कोमट पाण्याने अजिबातच आंघोळ करू वाटत नाही. आंघोळ करून आल्याच्यानंतर थोडंसं मॉइश्चरायझर घेतलं आणि व्यवस्थित फेसवरती लावून घेतलं. आणि मी ज्यावेळेस हे माझं मॉइश्चरायझर तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं होतं त्यावेळेस मला बरेचसे मेसेजेस वगैरे आले होते इन्स्टाला की तू जे मॉइश्चरायझर वापरते आहेस, तुझ्या व्लॉगमध्ये दाखवते आहेस, त्याचा इफेक्ट वगैरे आहे का. सो माझ्या फेसवरती तरी आहे आणि इफेक्ट असायला ते फक्त मॉइश्चरायझर आहे आणि ते तुमच्या फेसला हायड्रेट करतं आहे. सो त्याचा इफेक्ट असा काही
वेगळा नाही असला पाहिजे, मला असं वाटतं. सिम्पलच इफेक्ट असतो त्याचा. एवढं काही त्याने तुमचा फेस रफ वगैरे होत नाही, जे की आपलं थंडीमध्ये पूर्ण उकलून वगैरे होतो तसं होत नाही. अँड मेन गोष्ट म्हणजे पूर्ण हायड्रेट होतं फेस. आणि शेवटी जे नव्हतं व्हायला पाहिजे ते इकडे झालंच. हा पूर्ण चिखलाने भरलेला होता आणि असा येऊन इकडे पोर्चमध्ये झोपला. पूर्ण पायऱ्या किंवा पूर्ण पोर्चवरती असा चिखल चिखल झालेला होता. आणि तरी आमची किटी मॅडम नव्हत्या. किटी मॅडम ही चिखलाचे पाय आतमध्ये घेऊन येतात आणि पूर्ण मी पुसलेल्या फरचीवरती येऊन नाचतात. मग पुन्हा मला ते क्लीन करावं लागतं. पाय पुसून आतच येत होते तोपर्यंतच पाहिलं की सोफ्यावरती जे सेंट्रिफ्यूजची मशीन होती ती लावलेली तशीच पडलेली होती, अस्तव्यस्त. वही इकडे तिकडे पडलेली होती. मी मॉर्निंगलाच सर्व नीट करून गेले होते. त्याच्यानंतर आतमध्ये गेले, म्हटलं जाऊ द्या आता. दह्यावर जसं विरजण घालतात तसं आपल्या रागावरती आता हा चीक घालून घेऊयात. चीक घालून घेऊयात म्हणजे हा आमचा चीक आहे जो की घरच्या म्हशीचा होता. आता मी एवढ्या रात्री बॅग घेऊन कुठं निघाले बरं, हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. तर सांगते तुम्हाला स्टोरी. काय विषय झाला तो. मागच्या संडेला आमचं ठरलं होतं की आम्ही मूवीला जातो आहे म्हणून. बट काही कारणास्तव तुम्हाला मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ते कॅन्सल झालं. त्याच्यानंतर ह्या संडेला एजेला सुट्टी भेटली. सो मग काय, स्वारी खूपच खुश. म्हणजे मी ऑफकोर्स, आणि एजेही थोडेफार, कारण त्यांनी पुष्पा 2 ऑलरेडी पाहिला होता आणि मी पाहिलेला नव्हता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आणखीन एकदाही थिएटरला गेले नव्हते. त्याच्यामुळे माझ्यासाठी इतकं स्पेशल होतं. आणि हे पहा, आता इकडे ट्रॅक्टर आडवा लावलेला आहे आणि इकडून जायला जागा नव्हती. सो आता इथपासून सुरुवात झाली होती आणि याची बॅक स्टोरीही सांगते मी तुम्हाला. की एजे एकतर घरी आले, बट जाऊन आमचा जो गोठा आहे त्याच्यात गेले होते. सो तिकडे जाऊन बसले, टाईमपास केला आणि घरून निघायला आम्हाला लेट झालं. आमच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे, आमच्या म्हणजे एजेच्या. त्यांना लेट झालं, त्याच्यामुळे आम्हाला पुढे जायला ऑफकोर्स लेट झालं. इकडे जाऊन अगोदर वडापाव घेतले. म्हटलं पुढे जाऊन आता काय खायला भेटेल नाही भेटेल, शो आम्हाला पाहायला भेटेल नाही भेटेल, शो मिस होईल, शो लेट होईल, काय होईल हे माहीत नव्हतं. सो अगोदर जाऊन आपण काहीतरी खाऊयात म्हणून इकडे खाऊन घेतलं. एवढं जास्त ट्रॅफिक लागलं आम्हाला, मी तुम्हाला सांगू शकत नाही किती जास्त ट्रॅफिक लागलं आम्हाला. आणि हे मला माहीत होतं की आम्हाला ट्रॅफिक लागणार, काहीतरी जायला प्रॉब्लेम होणार, कारण हे नेहमीचंच झालेलं आहे आता. सो हे काही नवीन नव्हतं माझ्यासाठी. बट हा शो माझ्यासाठी नवीन होता. पहिल्यांदा थिएटरला जाणं आणि तो एक्सपिरियन्स घेणं हे माझ्यासाठी नवीन होतं आणि ते मला छान अनुभवायचं होतं. बट एजेच्या ह्या सवयीमुळे मी कुठेतरी मिस करणार होते त्या गोष्टी. बट फायनली त्यांनी कुठून तरी दुसरीकडून गाडी घेतली आणि कसं तरी करून मला तिकडे पोहोचवलं. पार्किंगला गेलो, तिकडे अगोदर फोटो काढून घेतला. म्हटलं परत हरवायला नको कुठेतरी गाडी यायच्या टायमिंगला. सो अगोदर फोटो वगैरे काढून घेतला. देन लिफ्टमध्ये गेलो आणि धावतच सुटलो अक्षरशः की शो मिस नको व्हायला फक्त म्हणून. मेन रोडला आम्हाला हायवेला उरुळीपासूनच एवढं जास्त ट्रॅफिक लागलं होतं की सांगू शकत नाही. म्हणून एजनी कुंजीरवाडी असं काहीतरी नाव होतं, तिकडनं गाडी घेतली होती की जेणेकरून ॲटलिस्ट आम्ही लवकर पोहोचू म्हणून. आणि आम्हाला लिफ्टमध्येही इतकं जास्त ट्रॅफिक लागलं की सारखं कोण ना कोण बटन दाबत होतं. त्याच्यामुळे आम्ही रागारागाने बाहेर आलो आणि ठरवलं की एस्केलेटरने जाऊयात म्हणून आपण. आणि आम्ही या फ्लोअरवरून त्या फ्लोअरवरती चालत चालत जात होतो, पुन्हा एस्केलेटरने जात होतो. एवढं जास्त धावपळ करत फायनली आम्ही पोहोचलो बॉक्स ऑफिसपर्यंत. आणि बापरे, मला एवढा जास्त आनंद झाला कारण 9 वाजता करेक्ट आम्ही पोहोचलो होतो आणि 9 वाजता करेक्ट आमचा शो होता. सो मी वॉशरूममध्ये जाऊन आले एकदा, थोडंसं फ्रेश झाले कारण एवढी धावपळ करत पळत आलो होतो. आणि आम्ही जस्ट गेलो त्यावेळेस जस्ट शो चालू झालाच होता. 1 मिनिट झाला असेल फक्त, त्यावेळेस आम्ही जाऊन तिकडे पोहोचलो होतो. आणि खूप मजा आली मूवीमध्ये, खूप जास्त. माझा पहिला एक्सपिरियन्स होता त्याच्यामुळे मला खूप जास्त मजा आली. आणि वाईटही वाटत होतं की एजेवरती मी एवढं जास्त चिडले तरीही त्यांनी टायमिंगला कसंही करून एवढ्या ट्रॅफिकमध्ये गाडी कशी तरी हे करून मला तिथपर्यंत पोहोचवलं होतं. सो येस, आय एम रिअली थँकफुल. आणि खरं तर चूक त्यांचीच होती, पण असू देत, आता काय, पाहिला तर मी मूव्ही इकडे. सो इंटरवलला आम्ही बाहेर आलो होतो आणि काहीतरी खावं म्हटलं कारण वडापाव खाऊन खूप जास्त टाईम झालेला होता.
सो इकडे चीजचे पॉपकॉर्न्स घेतले आणि एक हॉट कॉफी घेतली, कारण थोडीशी झोप आल्यासारखी झालेली होती. सो हॉट कॉफी घेतली मस्त. थंडीही होती त्याच्यामुळे हॉट काहीतरी पिण्याची इच्छा होती मला. एवढी काही खास नव्हती बट चलो ठीक होती. अँड देन पॉपकॉर्न्स एन्जॉय केले. आणि लिटरली मी एकदाही इकडे तिकडे पाहिलं नसेल, मी एवढं जास्त त्या मूवीमध्ये रमले होते. मी असं बोलेल, मी एवढे जास्त त्याच्यात दंग झाले होते की मी अजिबातही इकडे तिकडे पाहिलं नाही. खूप छान एक्सपिरियन्स राहिला. त्याच्यानंतर मूव्ही संपला आणि सगळे पुन्हा बाहेर आले. आणि इकडे बाहेर आल्याच्यानंतर सगळे एस्केलेटर्स वगैरे बंद झालेले होते. मॉल पूर्ण बंद झालेला होता. नाईट खूप झालेली होती त्याच्यामुळे. देन मग आम्ही लिफ्टने चालू खाली आणि पार्किंगला गाडी शोधली, जे की नंबर मी ऑलरेडी नोट करून घेतलेला होता पार्किंगमधला. आणि नाईटला यायला खूप जास्त उशीर झाला होता, त्याच्यामुळे कुठलंही शूट केलं नाही आणि दमलोही खूप होतो. आणि मला तर घरी आल्याच्यानंतर खूप जास्त भूक लागलेली होती. आणि आता काय खाणार, रात्रीचे 2-2:30 वाजले होते यायला आम्हाला तिकडनं. सो मग मॉर्निंगला मस्त आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले जरासं. आणि रात्री लेट झोपल्यामुळे सकाळी माझी झोप ही पूर्ण झालेली नव्हती. बट आता काय ऑप्शनही नव्हता. सो मग आले किचनमध्ये, आवरलं वगैरे सर्व काम. त्याच्यानंतर इकडे तूप वगैरे कढवलं, जे की बऱ्याच दिवसाचं कढवायचं राहिलं होतं माझं. सो लोणी केलं आणि त्याच्यानंतर तूप वगैरे इकडे कढवून घेतलं. त्यानंतर हेअर वॉश केलेला होता, त्याच्यामुळे टॉवेल व्यवस्थित लपेटून घेतला. आणि आता खूपच जास्त झोप आलेली होती. सो इकडे मी जेवण केलं. त्याच्यानंतर हे काऊट आणलेलं होतं ते खाल्लं आणि त्याच्यानंतर आता मी करणार आहे आराम. ओके, सो बाय. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.